कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओके, तुलाही वाटतं हिला सोडून द्यावं? हे बघा, हा माझ्या मनाचा मोठेपणा वगैरे नाहीये, पण मला वाटतं हे तिघं बरोबर बोलतात। सध्या कंपनी महत्वाची आहे। छान, म्हणजे परत एकदा माझ्या बाजूने बोलायला कुणीच नाही। आई, तसं नाहीये, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे। म्हणजे कसं, आकाश भाऊजी बरे होऊन परत घरी आले ना की नंतर ही वसुंधरा जाणारच आहे ना। ते तर तिला जावंच लागेल। माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तिला या घरात राहू देणार नाही। ठरलं धर्म, यापुढे वसुंधराशी कोणीही बोलायचं नाही। असं समजायचं की ती या घरात नाहीच आहे। एकदा का आकाश आला की तोच हिला सांगेल की बनीला घेऊन निघून जा म्हणून। त्यानंतर आपण सगळे मोकळे होऊ। माधवराव, थँक्यू। म्हणजे मला माहित होतं की तुम्ही दया दाखवाल म्हणून। देव करो आणि या मधल्या काळात आपल्यामधले सगळे गैरसमज दूर हो। गुड मॉर्निंग विशाखा मॅडम, काय म्हणताय? काय चहा वगैरे मिळेल का? चहा? ही वेळ आहे तुझी यायची? मी काही इथे रिकाम टेकडी बसलेली आहे का? तुझी वाट बघणं एवढा एकमेव उद्योग आहे माझ्याकडे। ठीक आहे ना मॅडम, रात्रभर हॉस्पिटलमध्ये होतो मी, जागरण झालंय माझं, त्यानंतर जरा डोळा लागला, माणूस आहे मी पण, एवढं काय त्यात? एवढं काय? अरे रात्रभर हॉस्पिटल मध्ये होतास ना, साधं काम करता आलं नाहीये तुला। तो जिवंत आहे अजून आकाश। आहे खरा। का? का जिवंत आहे? मारणार होतास ना त्याला? का ऐन वेळेला तुझे हातपाय गार पडले काय रे? नाही नाही नाही, माझे हात वगैरे गार गरम असं काही पडले नाही, पण मला ना कधी कधी तुमचं आश्चर्य वाटतं मॅडम, खरंच। नाही म्हणजे एरवी एवढ्या शातीर बनून फिरता तुम्ही, मोठ्या मोठ्या प्लॅनिंग बिनिंग करता, आणि बेसिक बेसिक गोष्टीमध्ये किलो किलो भर माती खाता। काय? हे बघा, खरं तर मी आकाश ठाकूरला मारलं नाही ना, ह्यासाठी तुम्ही मला आज थँक्यू म्हणायला हवंय। तुला थँक्यू म्हणायचं का? मॅडम मला सांगा, आकाश ठाकूरला जर आता मारलं तर त्याने नेमका कोणाचा फायदा होईल? कोणा खरंच मूर्ख आहेस लकी, खरंच। अरे कोणाचं काय, आपल्या दोघांचा फायदा होणार आहे। आपल्या दोघांचा काय डोंबलाचा फायदा होणार आहे? म्हणजे जर फायदा झालाच ना, तर तो त्या वसुंधराचा होईल। विसरताय का तुम्ही? अजून नवरा बायको आहेत ते दोघं। माय गॉड, कसं विसरले मी? आकाश ठाकूर जर मेला तर कायद्यानुसार त्याची सगळी प्रॉपर्टी त्याच्या बायकोला म्हणजे वसुंधराला मिळणार। मग त्यानंतर तुमच्या मुलीला आणि मला काय मिळणार? नाही, बरं झालं एका दृष्टीने आकाश मेला नाही ते। कसं विसरले मी हे सगळं? हो मॅडम, काय तोंडात काय बडबडताय, मला पण सांगा। नाही काही नाही। अहो शांत व्हा, तुम्ही शांत व्हा। हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला वसुंधराला बर्बाद करण्याची खूप घाई लागली, पण तुमच्यापेक्षा खूप 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 जास्त घाई ना मला लागली। पण असं घाईघाईत आपण चुका करून नाही चालणार ना। वसुंधराला जर खऱ्या अर्थाने बर्बाद करायचं असेल ना, तर आधी तिला आकाश ठाकूर पासून कायमचं तोडावं लागेल।
आलंय माझ्या लक्षात काय करायला पाहिजे ते. हा मम्मा. काय करतेस? काही नाही, या बावळट मुलांचे डब्बे भरती. तर वस्तुवहिनी आउट आहे ना घरात ना, माझ्या लाडक्या सासूनी मला कामाला लावलंय. बरं ऐक ऐक, तुला एक महत्वाचं काम करायचंय. अजून एक काम. तनया ओके फाईन. ऐक, एवढंच ना, तू झालंच समज. गुड. चल मी तुझ्याशी नंतर बोलते. ओके बाय. बाय. आता काय तुझं? मुलांचे डबे भरायला आले. भरलेत ऑलरेडी. हा चिनूचा आणि हा मनूचा. आणि बनीचा डबा नाही भरला त्याचा. का का नाही भरला त्याचा डबा? मी सांगितलं म्हणून. पण यात बनीची काय चूक आहे? त्याला का शिक्षा देतात? कारण तो तुझा मुलगा आहे. तुम्हा दोघांना डबाच काय, या घरामध्ये साधं पाणी पण पिऊ द्यायची इच्छा नाहीये माझी. आकाश बरा होईपर्यंत या घरात राहायचं, पुढ्यात येईल ते गिळायचं आणि एका कोपऱ्यामध्ये पडून राहायचं. आमच्या नजरेसमोर यायचं नाही, कळलं? प्लीज असं नका करू. हात सोडते तुमच्या पुढे. लहान आहे हो बनी, त्याला पण तर भूक लागत असेल ना. हो, आम्हाला फसवायच्या आधी नाही कळलं हे तुला? आता मला काही फरक पडत नाही. मी सांगते तेवढं लक्षात ठेव. अरे तयार झाले दोघी जणी? गोड दिसतायस माझ्या पर्या. आजी आज सुट्टी येतो ना, शाळेत जायचा मूड नाहीये. आजी तुला माहितीये, मला बाबाच्या टेन्शनमुळे झोपच नाही आली. हो असं झालं. पण आता बाबा लवकर घरी येणार आहे आणि शाळा नाही बुडवायची बाबा. शाळेत आपण किती छान छान गोष्टी शिकतो की नाही. खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही. काय हे तुमचे टिफिन सगळं फिनिश करायचं. ओके. ओके आई मला डबल आहे ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.